अरे तू एमडी कधीपासून अध्यक्ष असताना तुम्ही केलं काय एवढे वर्ष? अध्यक्ष होतो ना तुम्ही सिडकोचे, मग एवढे वर्ष केलं काय? इकडे पालकमंत्री इकडे आपला, तिकडं आपला आमदार तिकडं आपला, इकडे मग कोणाकडे दाद मागायची आम्ही? दाद कोणाकडे मागायची? हा बसवाने मीटिंग एक दिवस कुठलं आपलं नवी मुंबई महानगरपालिकेचं क्रीडा संकुल नाही, तिथं सगळ्या आमदारांना बोलवा. एरवी कसं बसतं? एरवी कसे बसतं? बसा 6 आमदार का 14 आमदार आहो ना, बसा आणि सांगा लोकांना आम्ही सगळे येतो एक दिवस ग्राउंडवर आणि सांगा उद्या आपल्याला काय करायचंय ते. बरोबर आहे? बस झाले उठून टाका. संघटना तुम्ही झाला. मी स्पष्ट सांगतो सगळ्या आमदारांच्याकडे चला, कधी यायचे मला सांगा, मी येतो. निवेदन बोला देता. आता दुसऱ्यांदा त्यांनी काय प्रश्न विचारला विधानसभा आमदारांनी वक्ते खूप आहेत, पण अनेक ठिकाणी म्हणून त्यांच्यावर उपवासबाजीची वेळ आली. त्यांचं पुनर्वसन करण्याच्या कायद्याखाली आपण आग्री आहोत. आपण विसर पडली का आपल्याला? आपण आग ओतणारे आग्री, आपण आपल्याच भावाला मारणारे आणि ज्यांना निवडून दिले ते असे निवडून दिले का बोट सगळं वाचवण्याचं काम. आणि ज्यांची भाषणं झाली नव्हती त्यांनी भाषणं करा. आम्ही 10 लोक जातोय सोबत आणि या ठिकाणी भाषणं करा. धन्यवाद. धन्यवाद. अरे नामदेव साहेब बसा ना. एक मिनिट. ओके. अरे आहेत आपल्या प्रकल्पग्रस्तांच्या आणि 17 मार्च आज काळा दिवस आपण साजरा करण्यासाठी या ठिकाणी दरवर्षी मी रामतरी सेवक बाबाजी पाटील तुर्भेगाव. आमच्या तुर्भेगावची महातपस्वी रामतनु माता कैलासवासी दिबा पाटील साहेब, आदरणीय व्यासपीठ, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी, आज जो आपण काला दिवस मांडलेला आहे आणि त्यासाठी आम्ही सगळे जमलेलो आहोत. याच्यासाठी एक पत्र स्थापन केलेलं आहे. या पत्रकामध्ये आज आपल्या घराने नोटीस आल्यात. आपली परिस्थिती हलालीची झाली आहे आणि ही परिस्थिती कशामुळे झाली आहे याला जबाबदार कोण हे मी सांगण्यासाठी उभा आहे. इकडे तिकडे बंदूक मारू नका. आज जी परिस्थिती आपली झाली आहे त्याला खरा जबाबदार कोण आहे कायदेशीर पटवून देतो मी. पहिली गोष्ट म्हणजे तो शासन निर्णय डिक्लेअर केलेला आहे तो अत्यंत चुकीचा, बिनकामाचा, बिनबुडाचा, ज्याच्यामध्ये तुमची घडं कशी पडतील, तुमची घडी कशी पडतील, कसा कचर लागेल हे सांगितलेलं आहे. तुमची घरे नियमित होण्यासाठी झालेलं नाही. माझी असं मिटिंग झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवत होतो. याच्यामध्ये तुमची घरं कशी पडतील. कलम 19 वाचा. प्रकल्पग्रस्तांनी ज्याच्या घरं बांधल्यात ते काही एक पैसा पडतील. त्या कलम 19 मध्ये कलम 19 मध्ये दाखवलेलं आहे. कलम 20 मध्ये कसं लावलं हे कोणी केलं? हे लोकप्रतिनिधींनी केलं. हे नोकर आहे, पगारी नोकर. त्यांची लायकी काय फक्त पगार घेऊन बाहेर पडायचं. ज्यांना डिसिजन घ्यायचा अधिकार नाही मी तुम्हाला सांगतो. एक अशिक्षित व्यक्ती सांगतो की फक्त मी दुसरी शिकलेला आहे. हे शासनाने निर्णय करतात निर्णयाप्रमाणे यांना वागावं लागतं. आज जी आपली परिस्थिती झालंय त्या शासनाने प्रमाण झालंय. आपण जर घर बांधायला गेलो तर 100 कागद आपल्याला सांगतात हे हाना ते हाना ते हाना हे हाना आणि ती कागदपत्र आपण देऊ शकत नाही. नाईलाजाने आपल्याला घर आपल्याला बांधावं लागतं. त्याच्यामुळं घर बांधण्याचा नियम व्यवस्थित नाही आणि हा घर बांधण्याचा नियम कोण करतो हे लोकप्रतिनिधी करतात. त्याच्यामुळे आपल्याला अनधिकृत बांधावं लागतं. आपल्याला नोटीस येतो. मूल गुन्हेगार लोकप्रतिनिधी आहे हे त्यांचं काम बरोबर करत नाही. आज आपण म्हणतो आपली बरबादी केली, शिडकोणी केली. मी काय शिडकोचा चमचा नाही, चमचेगिरी आमच्या याच्यामध्ये लिहिलेली नशिबात. मी एक तुम्हाला परिस्थिती सांगतो. आज आपली जी परिस्थिती झालंय आपली अनाधिकृत घर झाल्यात, शासन आधी अनाधिकृत झाल्यात हे शासनाने म्हणतात. शासनाने व्यवस्थित केला नाही त्याच्यामुळे आपली आज परिस्थिती झालंय. म्हणून पहिली गोष्ट म्हणजे शासन निर्णय त्याच्यामध्ये सुधारणा करायला पाहिजे आपल्याला तर आपण वाचू शकता. घर बांधण्याचे नियम आहेत ते नियम फार कठीण आहेत. 100 कागद आणायला सांगतात. एका साईडला 20 मध्ये बिल्डिंग बांधलंय आणि 4 मधले पण बांधत असेल त्याला सांगा विमानाचं सर्टिफिकेट करतात. अरे काय करायचं आहे? 20 मध्ये तुम्हाला विमानाचं सर्टिफिकेट लागत नाही आणि 4 मधला विमानाचं सर्टिफिकेट लागतो.
आणि तो सर्टिफिकेटसाठी 2-3 लाख मोजावे लागतात. आपण जर घर बांधायला गेलो 15-20 लाख रुपये आपल्याला मोजावे लागतात. लोक ठरवताना कशाला पैसे मोजा, डायरेक्ट बांधून नाही घरं, त्याच्यामुळे आपल्यावर फटका बसतोय. अशा परिस्थितीत आज आपले जर कातील कोण असेल तर आपले लोक सरकार, पालकमंत्री, आमदार हे सगळे आपल्या कातील आहेत. खरे कातिली आहेत, 2 नंबरच्या कातिली आहेत. मला वाटते नोकर आहेत त्यांचे पगार घेतात. डिसिजन घेण्याचा अधिकार त्यांना नाही, त्यांना माहीत नसेल त्यांना मी सांगतो. डिसिजन घेण्याचा शासन निर्णय आहे, ते बिनबोर्ड शासन निर्णय केली तुम्ही. अशा तऱ्हेने शासनानंतर सुधारायला पाहिजे. तर आपली खरोखर परिस्थिती सुधारायचं असेल तर आपल्याला शासन निर्णय करायला पाहिजे. अरे घरे बांधायला 15 लाख रुपये घर दिसता परमिशनचा हा कोणाचा काम आहे? हा घर परमिशन बदलाचा नगर आमदाराचा काम आहे. आमदार हा सत्तेचा केंद्रकारी असतो, पूर्ण सत्ता त्या आमदाराच्या हातात असतो. मुख्य सूत्रधार असेल तर आमदार, केंद्राचा जरी प्रश्न असला तरी आमदार सूत्रधार आहे. आमदारांनी सुधारायला पाहिजे. कुठला आमदार तुमच्या पत्नीला सांगा मला, इथं हे सांगा का नाव मला. असा थर्ड क्लास शासन निर्णय केला नसता आणि याचाच परिणाम आपल्याला भोगावा लागतो. आणि आपण वोट खातो तिकडं लोकांना तिकडे. एखादं दुकान असतो तो शेड चालवतो, लोकांना चालवत तो रेट ठरवून दिला असा सर्व नाही. अशा तऱ्हेने आपल्याला जर सुधारणा करायची पाहिजे, आपली जर पुढे वाचायचं असेल तर आपल्याला पहिल्या पुरुषामध्ये शासन निर्णय हे करावं लागेल. आणि जे खरे गुन्हेगार असेल त्यांचा जर जन्मदिवस असेल ना त्या दिवशी काला दिवस करावा पाहिजे. ज्यांचा जन्मदिवस 4 लोक आहेत त्यांचे जन्मदिवस कुठले काढा. तर त्याच्यानंतर नावात आरोपीच आहेत ते. हॅलो बोला. तर अशा तऱ्हेने मी सत्यापणे सांगतो, माझी जिम्मेदारी सांगतो. तुम्हाला कोणी पकडणार? मला पकडतील. तर मला असं म्हणायचं आहे, आज जी विधारक परिस्थिती झालंय ती सुधारायला लागेल आपल्याला. या भूमीमध्ये जे बाहेरून लोक आले हातामध्ये तांब्या घेऊन ते सुधारले. त्यांच्या नावाने त्यांना दुकानं दिली, त्यांच्या झोपड्यावाट्या पास झाल्या, त्यांचे नेत्यांचे स्मारक झाले, त्यांना शाळेचा कॉलेज दिला. हे सांगायला मला टाईम नाही एवढं. ते जावई झाले या भूमीचे. आणि आपले घरं गेली, जमीन गेली वरची, खालची गेली, वरची गेली आणि घरे पण तिथे जायला लागली. याला परिस्थिती कारण आहे आपण निशाणाबरोबर साधत नाही, आपण चुकीचा निशाणा साधतो. चोराला सोडून सगळ्याला पाशी निशाणा योग्य साधा असं मला इथं सांगायचं आहे. आणि जर आंदोलन झालं तर या रामतनू सेवक संघटना आमची अग्रस्थानी राहील. मी एक साधा कार्यकर्ता आहे. माझी काय सत्ताधाऱ्यामध्ये काय जे ओळख आहे, आदरणीय आगरी कोळी प्रबोधीचे नामदेव भगत साहेब माझे चांगल्या ओळखीचे आहेत. डॉक्टर रामचंद्र गर्द आमचे दुर्गाचे नगरसेवक. आम्ही मुख्यमंत्र्याकडे जाणार होतो या बाबतीत. शासन निर्णय सुधारा. जोपर्यंत शासन निर्णय सुधारत नाही तोपर्यंत तुमचं काही होणार नाही हे मी निश्चित सांगतो. इकडे तिकडे गोळी मारून काय होणार? आता आकाशात गोळीबार केला तर काय होणार तिथं? म्हणून पुढचा जर काला दिवस साजरा करता असेल तर जो शासन निर्णय यांनी केलंय त्याच्या वाढदिवसानंतर काला दिवस साजरा करा अशी मला सांगायचं आहे. जय रामचंद्र.